सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला पोटदुखी सुरू झाली आहे। या पोटदुखीमुळे वाल्मिकवर रुग्णालयात आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। मात्र वाल्मिकची पोटदुखी त्याच्यावर आयसीयू मध्ये सुरू असलेले उपचार यावर शंका उपस्थित केल्या जात आहेत। बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। अटक होण्याआधी देशभर फिरणाऱ्या वाल्मिक कराडला अटकेनंतर अनेक आजारांनी घेरलंय। स्लीप ॲपनियानंतर त्याला पोटदुखीनं गाठलं। आता पोटदुखीमुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। वाल्मिकच्या याच पोटदुखीवर शंका उपस्थित करण्यात आली आहे। वाल्मिकला आयसीयू मध्ये ठेवलंय। आता त्याला मोठमोठे आजार होणार, त्यापेक्षा त्याला सोडून द्या असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी लगावलाय। वाल्मिक कराडला अटक केली म्हणतात, पण मस्त आयसीयू मध्ये झोपला, एसी आयसीयू मध्ये। चांगलं आहे, आता एसी आयसीयूत राहील, त्याला मोठे मोठे आजार होतील। अख्खा आयसीयू खाली केलंय। बीडच्या कुठल्या शासकीय रुग्णालयातलं अख्खा आयसीयू खाली केले। त्याच्यापेक्षा मोकळं सोडून द्या ना त्याला। तर वाल्मिक कराडचे सगळे मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करा आणि त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली आहे। वाल्मिक कराड ठणठणीत असल्याचा दावाही दमानी यांनी केलाय। ते तिथे व्यवस्थित बसलेले होते। आयसीयू मध्ये जनरली जे सगळे मॉनिटर्स कनेक्ट केले जातात तसं दिसलं नाहीये। म्हणून माझी मागणी आहे, माझी डिमांड आहे की ताबडतोब सगळे त्यांचे रिपोर्ट्समध्ये ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स असो, सीटी स्कॅनचे असो, किंवा जे म्हणतात ना त्यांना स्लीप ॲपनिया आहे तर त्याचे रिपोर्ट सुद्धा देण्यात यावे। आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा कालचा सोनोग्राफी जर केली असेल तर त्याचा रिपोर्ट सुद्धा आता सार्वजनिक करायला हवा। जर आरोपींनाच आयसीयू मध्ये दाखल केलं जात असेल तर राज्यातली गुंडगिरी कशी रोखणार असा सवाल संतोष देशमुखांची मुलगी वैभवीनं उपस्थित केलाय। ते जर आज तुम्ही तुमचं थोडं दुखायलं तर आयसीयू मध्ये त्यांना नेताय। माझ्या वडिलांचे किती हाल झाले असतील। फक्त आमची एकच मागणी आहे आझाद मैदानातून की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या। तर यंत्रणा वाल्मिकचा आजारपण आणि त्याच्यावरील उपचारासंदर्भात निर्णय घेतील। मी त्यावर प्रतिक्रिया द्यायला तज्ञ नसल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलंय। जरी तो आरोपी असला, कैदी असला, त्याला जे काही आपल्याला नियमामध्ये सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती उपलब्ध करून घेण्याचा अधिकार त्याला आहे। त्याप्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासन, SIT आणि डॉक्टर्स हे एकत्रितरित्या त्या बाबतीत निर्णय घेतील। मी तज्ञ नाही त्याच्या बाबतीमध्ये स्टेटमेंट करणार। वाल्मिक कराडची बीड प्रशासनावर मोठी पकड होती। आता जेलमधील मुक्काम कमी करण्यासाठी आजारपणाचं सोंग घेतलं जातंय का अशी शंका उपस्थित केली जाते। वाल्मिकला जेलमध्येच गेल्यावर एवढे सगळे आजार कसे झाले याबद्दल देखील संशय यायला वाव आहे। बीडवरून विशाल करोळेसह झी 24 तास मुंबई।